स्क्रीनवर दिसतंय का? हो दिसतंय. हो दिसते. आता आपण व्यंकटराव आहेत, डॉक्टर बी व्यंकटराव, त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. अं, त्यांचा जन्म 4 जुलै 1926 ला झाला. भारतातील हे एक म्हणजे नामवंत नॅचरोपॅथिस्ट होते आणि त्यांना ह्या क्षेत्रातला खूप अनुभव होता. त्यांनी स्टॅनली मेडिकल म्हणजे त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांचं शिक्षण होतं, तर त्या काळामध्ये त्यांनी काय केलं की 3ऱ्या वर्षाला ज्या वेळेला ते होते तर त्यांनी आपलं मेडिकल चं जे शिक्षण आहे तर ते त्यांनी सोडून दिलं आणि त्यांनी नॅचरोपॅथीचा अभ्यास करायला सुरू केली. एक मिनिट. नॅचरोपॅथीचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे 3ऱ्या वर्षाला म्हणजे कम्प्लीटच होत आलेलं होतं त्यांचं मेडिकलचं शिक्षण. आणि मग त्यांनी काय केलं तर त्यांनी व्ही कृष्णन राजू, आपण जे आधी ज्यांचा बद्दल अभ्यास केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंध्र प्रदेशमध्ये भीमावरम, तर येथे त्यांनी काय केलं तर निसर्गोपचाराचं मार्गदर्शन घेतलं. हम्म. अ, त्यांनी आणि त्यांची पत्नी म्हणजे त्यांच्या पत्नीचं नाव विजयालक्ष्मी, तर त्यांनी हैदराबाद येथे गांधी नेचर क्युअर कॉलेज हे सुरू केलं. ते म्हणजे असं इन्स्टिट्यूट आहे की जिथे नॅचरोपॅथीची डिग्री म्हणजे डिग्री कोर्स त्यांनी तिथे सुरू केला आणि त्याची फर्स्ट बॅच 1994 ला त्यांची ती सुरू झाली. हम्म. त्यांनी म्हणजे आता गावोगावी खेडोपाडी त्याचा नॅचरोपॅथीचा प्रसार व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी अगदी म्हणजे एक एनिमाचा कॅन आणि एक टब असं घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांचं 150 बेडेड हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं. 1969 मध्ये त्यांनी ते हॉस्पिटल सुरू केलं आणि म्हणजे त्यासाठी त्यांचं म्हणजे अनेक अथक प्रयत्न आहेत. म्हणजे कारण अ, हा असा काही विषय नाहीये की हा सगळ्यांना माहितीये की निसर्गोपचार आपण जरी खेडोपाडी काही प्रमाणामध्ये आपण घरगुती स्वरूपावर करत असलो तरी लार्ज स्केल वरती त्याचं उपयोग हा आपल्याला रोग बरे करण्यासाठी करण्यात येऊ शकतो वगैरे, हा विचार लोकांमध्ये रुजवणं हे खूप मोठं काम होतं. पण आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केलेली आहे आणि अनेक लोककल्याणकारी त्यांनी इन्स्टिट्यूशन स्थापन केल्या आणि म्हणजे म्हणजे काही ज्या, जसं मी मागे म्हटलं की काही इन्स्टिट्यूशन्सना इच्छा असते पण त्याच्यासाठी योग्य व्यक्ती पाहिजे असतो, बरोबर. तर त्या त्यांच्या साहाय्याने यांचे प्रयत्न आणि शिवाय गव्हर्नमेंटचा निधी यांच्यामुळे ही त्यांना हे हॉस्पिटल, एवढं मोठं हॉस्पिटल उभं करणं हे त्यांना शक्य झालेलं आहे. आता निसर्ग वार्ता हे जे पुस्तक आहे तर त्यांना मुलाखत म्हणजे आपल्याला त्यांची माहिती कुठून मिळते तर आपण कुठून त्यांच्याबद्दल पत्रकांमध्ये माहिती म्हणजे माहिती एखादं पेज मिळालं किंवा अशा स्वरूपामध्ये आपल्याला माहिती मिळते. अ, अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यांचं जे कार्य आहे ते तेलुगू म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये त्यांचं कार्य हे जास्त आहे आणि अ, तर त्यांची जी काही पुस्तकं आहेत त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळते. तर निसर्ग वार्ता हे जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुलाखत देताना काही गोष्टी त्यांच्या आपल्याला दिलेल्या आढळतात. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की फॉर्मर ऍडवायझर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात यांचं ते फॉर्मर ऍडवायझर होते. निसर्गोपचाराच्या प्रगतीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. बोर्ड ऑफ इंडियन मेडिसिन, गव्हर्नमेंट ऑफ आंध्र प्रदेश चे ते
त्याचे हा ते फॉर्मर ऍड गव्हर्निंग बॉडी ऑफ CCRYN आणि CNN यांचे त्यांनी 40 पेक्षा जास्त नेचर क्युअर क्लिनिक उघडण्यात तसेच देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल नेचर क्युअर कॅम्प ऑर्गनाईज करण्याचा सहभाग होता. म्हणजे हे अशी थोडी थोडी माहिती सगळीकडनं आपल्याला त्यांच्याबद्दल मिळते. म्हणजे मुख्यतः आपल्या देशामध्ये प्रसार करण्याचं काम नंतरच्या काळामध्ये त्यांनी खूप केलेलं आहे. म्हणजे गांधीजींच्या नंतर निसर्गोपचार गांधीजींच्या आत्मनिर्भरतेच्या आदर्शांना प्रस्थापित करण्यास मदत करू शकतं. त्यांची आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर ते जे आदर्श गांधीजींनी घालून दिलेले होते तर ते किती योग्य आहेत तर ते त्यांनी सांगून दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे म्हटलं की आपण निसर्गोपचार पद्धती जी आहे तर ही उपचार पद्धती राहायला नको तर ही आपली जीवन पद्धती किंवा जीवनशैली ही व्हायला पाहिजे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या देशातली जे अशिक्षित लोक आहेत तर आता मेडिकल सायन्स आहे किंवा आयुर्वेदाचं जे आहे तर त्याच्या मागे खूप सारा अभ्यास आहे. तर तो ह्या अशिक्षित लोकांना समजत नाही पण निसर्गातले ज्या गोष्टी मिळतात त्यांच्यात त्यांच्यातून आपण स्वतःला बरे करू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्या देशातली अशिक्षित लोक आहेत तर ते हे लवकर समजू शकतात कारण ते आजूबाजूला या गोष्टी बघत असतात. बरोबर, त्यामुळे निसर्गोपचाराचं जे काही त्यांची तंत्र आहेत तर ते लवकर आत्मसात करून घेऊ शकतात. आणि याच्यासाठी जो काही म्हणजे खर्च आहे त्याला तो फारच कमी खर्च लागतो किंवा आपल्याला गोष्टी आजूबाजूला मिळतच असतात कमी खर्चामध्ये. आणि कोणाचं मार्गदर्शन नसलं तरी सुद्धा आपण ते आचरणामध्ये ते आणू शकतात. आणि असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांना असं विचारलं गेलं की तुम्हाला म्हणजे हे तत्वज्ञान म्हणजे तुम्हाला कसं काय तुम्ही फॉलो केलं. तर त्यांनी सांगितलं की माझं म्हणजे मी जे निसर्गोपचाराचं तत्वज्ञान हे माझं नाहीये ते गांधीजींनी जे सांगितलेलं आहे तेच मी फॉलो करतोय. आणि तुम्ही जर आपण म्हणजे तुम्ही म्हणजे आपण जर नैसर्गिक जीवनशैली जर जगत असू तर निसर्गाने घालून दिलेले जे रूल्स आहेत सूर्य उगवतो तसं त्यावेळेला आपण उठलं पाहिजे आणि सूर्य मावळतो त्यावेळेला आपले सगळे व्यवहार संपले पाहिजेत. तर ही निसर्गाची जी एक नियम आहे त्या तुम्ही बघितलं तर निशाचर प्राणी सोडले तर सगळे पशु पक्षी हा निसर्गाचा नियम हा फॉलो करत असतात. आणि म्हणून त्यांचं आरोग्य हे नेहमी म्हणजे त्यांना कोणी आपण घरात पाळणारे कुत्रे मांजरे सोडले तर कुठलेही प्राणी दवाखान्यात गेलेले आपल्याला दिसून येत नाही. हो की नाही. त्यांना काही लागलं बिगलं तरी ते मातीमध्ये लोळतात, पाण्यामध्ये जातात, ती जखम धुवून घेतात, चाटतात आणि ती त्यांची त्यांची ती बरी होत असते. त्यांचं पोट बिघडलं तर ते गवतपाला खातात किंवा त्यांना काय करायचं हे त्यांना माहिती असतं. निसर्गातून जे काही मिळत असतं ते वापरून आपण कसं चांगलं राहायचं हे त्यांना माहिती असतं. आणि आपण सुद्धा जर आपण ही नैसर्गिक जीवनशैली आपण जर फॉलो केली तर आपलं आरोग्य म्हणजे आरोग्य राखण्यासाठी ते करायला पाहिजे असं नाहीये की तुम्ही जगतच गेला तर आरोग्य हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे असं त्यांनी म्हटलंय. की त्यांचं म्हणणं होतं की बाहेरून आपण जे काही उपचार करतो तर त्याच्यावर माझा विश्वास नाहीये आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं MBBS शिक्षण आहे तर ते त्यांनी सोडून दिलं. आणि जे आपलं देशातून जे काही निसर्गोपचाराचं शिक्षण मिळत होतं त्याच्याकडे त्यांचं मन वळलं. आणि म्हणून त्यांचं म्हणणं बाह्य उपचारांवर माझा विश्वास नाही आणि म्हणून निसर्गोपचारात अधिक औषध उपचार करण्याचा समावेश करणं म्हणजे ते फायदेशीर नाहीये. म्हणजे निसर्गोपचारामध्ये पण औषध उपचार करणं जर असं कोणी करत असेल तर ते काही फायद्याचं नाहीये. आता भारतामध्ये निसर्गोपचार कसा काय म्हणजे त्याची क्षमता काय आहे कसं करू शकतो. तर त्यांनी काय म्हटलंय की आपण आपल्याला रोग का होतो तर आपण आपली जी जीवनशैली आहे ती निसर्गाच्या नियमांना अनुसरून नाहीये. आणि आपण या निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन करतो आणि म्हणूनच आपल्याला रोग होत असतात. आणि ज्यांच्या शरीरामध्ये ह्या गोष्टी राहतात तर त्यांना त्या मोठ्या प्रमाणामध्ये रोग त्यांच्या शरीरात दिसतात किंवा काही ठिकाणी कर्करोग, एड्स किंवा असे जे
घातक आजार आहेत, तर ते म्हणजे ते आपल्याला झालेले दिसून येतात. आणि अशा आजारांशी सुद्धा लढायचं असेल तर आपल्याला एकच मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे काय? तर तुम्ही रिटर्न टू नेचर म्हणजे निसर्गाकडे परतणं हाच एक मार्ग आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे कुठलाही रोग जर तुम्ही झाला, निसर्गोपचारामध्ये एकच मानलं जातं की रोग का होतो, तर शरीरामध्ये विषसंचय झाला किंवा टॉक्झिन साठले की रोग होतो. आणि मग तो तुम्हाला बरं करायचं असेल तर काय, तर तुमचं शरीर तुम्ही साफ करा. कशाद्वारे? तर निसर्गातली 5 तत्व आहे त्यांच्याद्वारे. आहार आणि तुम्ही झोप, आहार विहार आणि ही निसर्गातली 5 तत्व ही तुम्ही यांच्याद्वारे तुमचं शरीर स्वच्छ करा. आपोआप तुमची रोग जातील. रोगांना निसर्गोपचारामध्ये रोगांना नावं नाहीयेत. रोगांना नावं ही दुसऱ्या पॅथीमधनं आलेली आहेत. हम्म. आता भारतामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे, हे जे त्यांचे विचार आहेत तर ते आपण बघत आहोत. भारतामध्ये वैदिक काळापासून निसर्गोपचाराची प्रथा आहे. तर आपल्या परंपरेमध्ये म्हणजे खेड्यांमध्ये राहणारी जी लोकसंख्या, शहरांची संख्या ही फारच कमी आहे. हम्म. आता सुद्धा खेडेगावांची काही शहरं बनत चालली आहेत, म्हणजे मोठे सिटी बनत चाललेत. आणि परंतु त्यावेळेला 80% खेडी म्हणजे आपल्या देशामध्ये अजूनही खेडी आहेतच. तर ह्या 80% लोकसंख्येला जर सेवा द्यायची आहे, तर आपण बघतो की ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, तर ते एकदा डॉक्टर झाले म्हणजे त्यांना फक्त ज्यावेळेला शिक्षण असतं त्यावेळेला कंपल्सरी त्यांना अ, कुठेतरी पोस्टिंग केलं जातं आणि म्हणून ते खेडेगावामध्ये जातात. आणि मग त्याच्यानंतर एकदा डॉक्टर झाले की पुन्हा त्यांचा कल हा शहराकडे असतो. म्हणजे पैसे कमवणे या दृष्टीने त्यांचा कल राहण्याचा हा शहरांकडे दिसून येतो. अ, अगदी म्हणजे ज्यांची अगदी फॅमिलीज म्हणजे मी मुद्दामून खेड्याकडे जाईन असे डॉक्टर आपल्याला फार कमी दिसतात. ज्यांची फॅमिलीज वगैरे आहेत किंवा अशा तऱ्हेचेच डॉक्टर आपल्याला खेडोपाडी आपल्याला दिसून येतात. आणि आता तर जे बरी खेडी होती जरा मोठ्या लोकसंख्येची ती पण शहरांसारखी झाले, तर तिथेही आपल्याला आता डॉक्टर दिसून येतात. पण अगदी खेड्यापाड्यांमध्ये अजूनही डॉक्टर काही पोचलेले नाहीये. तर मग अशा ठिकाणी लोकांना जर सेवा द्यायची असेल तर आपण कसं देऊ शकतो? तर निसर्गोपचार हा आपण बघितलं की पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि त्यांना ही भाषा समजते की हे करा म्हणजे हे होईल. पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये निसर्गोपचार तज्ञ सुद्धा असायला हवेत. हं? आणि मग त्याच्यासाठी तशा प्रकारचं शिक्षण त्यांना द्यायला पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी जसं म्हटलं की त्यांनी तिथे निसर्गोपचाराचं कॉलेज त्यांनी सुरू केलं, डिग्री कोर्सेस सुरू केले. हं? निसर्गोपचार पुढे ते काय म्हणतात की निसर्गोपचार ही एक जीवनशैली असल्याने भारतातील सर्व आश्रम जे निसर्गोपचाराचा प्रचार आणि प्रसार जे प्रॅक्टिस करतात, जिथे केली जाते, त्यांच्या शिष्यांना नियमित दैनंदिन दिनचर्या, नैसर्गिक आहार आणि नियतकालिक म्हणजे त्यांना नेहमी उपवास म्हणजे दर महिन्याला आठवड्यातून एकदा उपवास करायला पाहिजे. आणि तो कशाला करायला पाहिजे, तर एक तपश्चर्याचा प्रकार म्हणून आपण तप जो करतो ना तर त्याच्यासाठी म्हणजे खाऊन पिऊन उपवास करायचा नाहीये. हं? एक शारीरिक मानसिक तप सुद्धा आहे ते. आणि शिवाय आपल्या शरीराची साफसफाई त्याच्यातून होत असते. तर अशा प्रकारचं प्रॅक्टिस ही आपण केली पाहिजे म्हणजे केली पाहिजे. नंतर विद्यापीठांमध्ये एनडी डिप्लोमा, आता अजून काय ते पुढे म्हणतात की जसं मी ॲलोपॅथीचे डॉक्टर म्हणले किंवा इतर याच्यातले डॉक्टर म्हणले की ज्यांचा कल हा पैसे कमवण्याकडे नंतर असतो, तसंच विद्यापीठांमधनं सुद्धा एनडी किंवा डिप्लोमा केलेले किंवा पदवी केलेले निसर्गोपचारक असतात. बरोबर? तर त्यांचं काय होतं की ते सुद्धा अ, म्हणजे जसे हे डॉक्टर करतात तसे ते सुद्धा पैसे कमवण्यासाठी शहरामध्ये स्थायिक होतात. की शहरातल्या म्हणजे आपण जर प्रमाण बघितलं तर शहरातल्या लोकांच्या आरोग्यापेक्षा गावातल्या लोकांचं आरोग्य हे जास्त चांगलं असतं. जरी शहरामध्ये डॉक्टरी सुविधा ह्या जास्त असल्या तरी. हं? आरोग्य हे डॉक्टरी सुविधांवरती अवलंबून नसतं. तर तुमचा आहार विहार कसा आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुमची मानसिक स्थिती कशी आहे, याच्यावर तुमचं आरोग्य चांगलं असतं. तुम्ही व्यायाम किती करता याच्यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. तर मग आपण बघतो की जर रोगांचं प्रमाण शहरामध्ये आहे तर हे निसर्गोपचारक जे शिकून बाहेर आलेत विद्यापीठातून त्यांचा कल सुद्धा काय आहे की शहरांमध्ये तुम्ही निसर्गोपचार केंद्र जर तुम्ही
म्हणजे सुरू केलं तर तुम्हाला तिथून जास्त पैसे मिळू शकतात आणि म्हणून ते तिथे स्थायिक होण्याचा मार्ग अवलंबतात. तर आता मग अ, हे जर असं असेल तर आपली 80% जनता जी खेडोपाड्यांमध्ये आहे त्यांचं काय? तर म्हणून त्यांचं म्हणणं आहे की या निसर्गोपचाराचा प्रसार आपण अ, ग्रामीण भागामध्ये द्यायला पाहिजे. हं? आणि तिथे मग आपण, कारण का आपण जर तत्व काय आहेत आपली पंचतत्व निसर्गातली त्याचा वापर जर करतो आहोत आपण, तर ती तिथे मुबलक प्रमाणामध्ये आहेत. बरोबर आहे की नाही? मोकळी हवा आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर मग तिथे आपण निश्चित याचा वापर करू शकतो. आता मग तसं करायचं असेल तर काय? त्यांनी तर कॉलेजेस तर सुरू केली आणि त्याच्यातून निसर्गोपचार तज्ञ पण बाहेर आले. पण त्यांचा कल एकूण लक्षात आला, तर मग आपल्याला त्याच्यावर मात करायची आहे आणि त्या लोकांना जर गावातल्या लोकांना जर आपल्याला अ, ही सेवा द्यायची आहे, तर मग काय करायला पाहिजे? तर त्यांनी मग त्याच्यावरती मार्ग काय काढला, की त्यांनी ग्रामीण आरोग्य सेवा केंद्र त्यांनी स्थापन केली, की म्हणजे स्वतःची काळजी आपण स्वतः कशी घ्यायची किंवा अशा प्रकारचं त्याच्यातून ज्ञान देण्यात आलं. हं. म्हणजे प्रत्येक गावांमध्ये आरोग्य सेवा केंद्र सुरू केली. अजून काय केलं, तर मग आरोग्य शिबिरं त्यांनी घेतली. वेगवेगळ्या विषयांवरती आरोग्य शिबिरं, शिक्षण शिबिरं त्यांनी केली. त्याच्यानंतर मोबाईल निसर्गोपचार युनिट, फिरतं निसर्गोपचार युनिट त्यांनी सुरू केले. म्हणजे मोबाईल व्हॅन वगैरे कसे असतात तसे अनेक प्रत्येक ठिकाणी एक युनिट स्थापन करायचं, तर म्हणजे तुम्हाला एनिमा द्यायचं, हे द्यायचं, ते द्यायचं किंवा असे अनेक प्रकारच्या सगळ्या गोष्टी असतात. तर ते सगळं वेगवेगळ्या गावांमध्ये पोहोचण्याचं काम म्हणजे करण्यासाठी ते मोबाईल निसर्गोपचार युनिट हे करत होते. हं. आणि निसर्गातली स्वच्छता आणि आपलं जे काही राहणीमान आहे, तर ते कसं असलं पाहिजे हे सोप्या भाषेमध्ये सांगता आलं पाहिजे. हं. तर त्याच्यासाठी त्यांनी पत्रकं प्रकाशित केली आणि नुसतं प्रकाशित करून थांबले नाहीत, तर ती छापून त्याचं ते ग्रामीण लोकांमध्ये त्याच्यामध्ये वितरण करण्याची व्यवस्था त्यांनी केली, की म्हणजे खेडोपाडीच्या लोकांना ही पत्रकं मिळाली पाहिजेत आणि तिथे त्यांना त्याच्यातलं ज्ञान हे मिळालं पाहिजे. कारण त्यांना सगळ्यांना वाचता येतं असं नाही. पण तिथे ते म्हणून हे ग्रामीण आरोग्य सेवा केंद्र किंवा हे जे आहे, तर याच्यातून या पत्रकांमधलं नॉलेज त्यांना देता आलं पाहिजे आणि तशी त्यांनी एक फौज त्यांनी त्यांची तयार केली, की निसर्गोपचार तज्ञ जे काही लोक आहेत त्यांची. आणि अशा प्रकारे आता तुम्ही बघता की ही अशी त्यांनी जी काही रचना केली होती त्याच्यामुळे खेडोपाडी याचा प्रसार करणं त्यांना शक्य होत होतं. त्यांचं आता निसर्गोपचारामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये कोणत्या योजना आहेत असं त्यांना विचारलं, म्हणजे विचारण्यात आलं, तर त्यांनी काय सांगितलं की म्हणजे ते जे त्यांचं जे अ, काय म्हणूयात कार्यक्षेत्र होतं काम करण्याचं, ते आंध्र प्रदेशमध्ये होतं. हं. तर ते हैदराबादमध्ये ते जे निसर्गोपचार रुग्णालय होतं त्याचं ते संचालक होते. जोपर्यंत म्हणजे गव्हर्नमेंटनी त्याचा कारभार हातामध्ये घेईस तोपर्यंत ते त्याचा निसर्गोपचार रुग्णालयाचा संचालक होते. हं. तर निसर्गोपचार तज्ञ त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी तेलुगू, इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये जवळजवळ 48 पुस्तकं प्रकाशित केली. आपलं जे ज्ञान आहे, तर निसर्गोपचाराचं ज्ञान आहे, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हे पुस्तकं जे असतात ते आपलं ज्ञान पुढे नेण्यासाठी काम करत असतात. हो की नाही? आणि नुसतं एका भाषेमध्ये नाही. कारण का फक्त आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा. बरोबर? मग दुसरीकडे दुसऱ्या राज्यातल्या लोकांनी पण जर ती वाचायला पाहिजे असेल, तर आणि लोकांना समजलं पाहिजे म्हणून त्यांनी इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण अशी पुस्तकं त्यांनी स्थापन केली. आता याच्यामध्ये म्हणजे प्रकाशित केली. तर त्याच्यामध्ये काही पुस्तकं त्यांनी अ, म्हणजे लेखकांनी जी स्वतः लिहिलेली होती किंवा त्यांची स्वतःची होती, तर काही जी पुस्तकं होती, तर आपण बघतो फॉरेनचे जे नॅचरोपॅथिस्ट होते, तर त्या लेखकांची सुद्धा पुस्तकं आहेत. म्हणजे आपल्याला त्यांनी काय सांगितलं हे कळलं पाहिजे, म्हणून त्याची भाषांतरं त्यांनी केली आणि ती प्रकाशित केली. आता याच्यामध्ये त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी त्यांचा सहभाग खूप मोठा आहे. म्हणजे त्यांनी पत्नी पण तेवढंच त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. तर त्या दोघांनी मिळून 50 वर्षापासून तेलुगूमध्ये प्रकृती हे मासिक त्यांनी प्रसिद्ध केलं होतं आणि अ,
50 वर्ष चालू होतं, पण नंतर ज्या वेळेला जसं मी म्हटलं की गव्हर्नमेंटनी त्या गोष्टी हातामध्ये घेतल्या, तर त्यावेळेला त्याच्यानंतर मात्र त्यांचं जे प्रकाशन आहे तर ते त्यांनी बंद केलं. तर ते देशातल्या 40 निसर्गोपचार क्लिनिकसाठी त्यांनी काम केलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे मला अजूनही भविष्यामध्ये ह्या गोष्टींचं काम करायचं, म्हणजे सगळ्या निसर्गोपचाराचा प्रसार हा गावागावांमध्ये झाला पाहिजे, आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये पसरला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. त्यांचे असे अनेक हुद्दे किंवा ह्या गोष्टी आहेत, त्यानंतर आपण वाचूया. पण त्यांचं जे कार्य आहे तर ते मुख्यतः विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं. त्यांनी 150 बेडेड हॉस्पिटल स्थापन केलं 1969 मध्ये. आणि त्यांनी पत्रकं वेगवेगळी म्हणजे प्रकाशित पुस्तकं केली निसर्गोपचाराचा प्रसार होण्यासाठी. आणि खेडोपाडी ते पोचलं पाहिजे म्हणून त्यांनी आरोग्य सेवा केंद्र, आरोग्य शिबिर आणि मोबाईल व्हॅन्स, फिरते निसर्गोपचार युनिट्स त्यांनी हे केले, सुरू केले. हे एवढं आपण त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. समजतंय ना मी काय सांगते ते? हो मॅडम. हो. ओके ओके. आता प्रत्येक निसर्गोपचार तज्ञ किंवा अ, आपण बघतो की निसर्गोपचाराची सूत्र जी आहे ती सेमच असतात. हम्म. मग प्रत्येक जण आपल्या पद्धतीने ती मांडत असतो, हो की नाही? तर अ, त्यांनी जे ज्या पद्धतीने मांडलं तर त्याला त्यांनी नाव म्हणजे असं म्हटलं जातं की आरोग्य रक्षक पंचतंत्र. डॉक्टर बी राव यांचं आरोग्य रक्षक पंचतंत्र. हम्म. आता पंचतंत्र म्हणजे काय की 5 तंत्र. आतापर्यंत आपण जे जे काही निसर्गोपचाराबद्दल शिकलो तेच त्यांनी अ, सोप्या भाषेमध्ये 5 त्यांनी तत्व अशी तयार केली, तंत्र टेक्निक ती तयार केली, तंत्र तयार केली. आणि त्यांनी ती लोकांमध्ये त्याचा प्रसार केला. आता ती तुम्ही ऐकल्यावरती तुम्हाला वाटेल ही काय वेगळी नाहीयेत, ही सेमच आहेत. आणि अगदी बरोबर आहे, ती सेमच सगळीकडे, सगळी ती तत्व सेमच असतात. पण नव्याने काही आपण योजना पुन्हा लोकांसमोर ठेवल्या तर आपण जे काही विसरलेलो असतो ना ते पुन्हा मग आपलं थोडस वॉश होतं, ब्रेन वॉश केल्यासारखं होतं. हम्म. तसं आहे. तर त्यांनी काय सांगितलं, पहिलं तत्व काय की तुम्ही एक दिवसाचं तरी, तुम्ही आठवड्यातून एक दिवस तरी तुम्ही उपवास करायला पाहिजे, फास्टिंग. फास्टिंग का करायला पाहिजे सांगा बरं? उपवास का करायला पाहिजे? आतील शरीराची बॉडी काय? आतील शरीराची शुद्धी होण्यासाठी. हा, बरोबर आहे. आतील आतील म्हणजे तुम्ही मुख्यत्वे करून कोणत्या सिस्टमची सांगू शकाल? जठर, आमाशय. हा, नाही नाही, आता आतड म्हणा, जठर म्हणा, हे कोणत्या सिस्टीम मध्ये येतं? आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. चयापचय संस्थेची डायजेस्टिव्ह सिस्टमची. हम्म. हा, हो. चयापचय हा एक आपल्या डायजेशनचा भाग झाला. आलं लक्षात? ह, पचन संस्थेचा भाग झाला आहे चयापचय. म्हणजे पचन संस्था आहे, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. तर पहिली गोष्ट, तोंडाला आराम तुम्ही दिला तर आपोआप म्हणजे त्याचे अनेक परिणाम वेगवेगळ्या संस्थांवरती होतात, फास्टिंगचे बरोबर, उपवासाचे. पण मुख्यत्वे करून कुठे फायदा होतो तर तुमच्या पचन संस्थेला आराम मिळतो. ह, अन्न तुमचं पोटामध्ये जात नाहीये, त्यामुळे पचनाला आधी जे काही केलेलं आहे कालचं वगैरे, तर तेच थोडं काय राहिलेलं काम ते पचवायचं करायचंय. आणि मग त्याच्यानंतर मग जे पचलेलं अन्न आहे, मग ती पुढची जी संस्था आहे उत्सर्जन संस्था, तर ती मग बाहेर फेकण्याचं काम करते. मग नंतर म्हणजे तिचं थोडंसं काम त्यावेळेला फेकण्याचं काम थोडंसं वाढतं, वाढतं म्हणण्यापेक्षा ते आपल्याला दिसून येतं. पण इथे आराम कुठल्या संस्थेला मिळतो तर पचन संस्थेला आराम मिळतो. आणि मग हळूहळू म्हणजे आपण जसं म्हंटल की उपवासाचा आपल्या शरीरावरच नाही तर मनावर पण परिणाम होतो, हो की नाही? आणि शारीरिक कसं. मॅम, मला एक विचारायचं होतं. हम्म. मोमेडियन समाजामध्ये अगदी म्हणजे थुंकी सुद्धा गिळत नाहीत त्यांच्याकडे ज्यावेळेस ते उपवास असतात.
तर त्याचं काय कारण आहे? म्हणजे आपल्या इकडं नाही, पण त्यांच्याकडे खूपच अति ह्याच्या म्हणजे पण म्हणजे पण म्हणजे थुंकी सुद्धा घेत. आता हे हे जर तुम्ही म्हणजे मला मला विचारायला तर त्याच्या मागचं त्यांचं काय कारण आहे ते मला माहित नाही. पण एक तपाचा हा प्रकार झाला, बरोबर. म्हणजे तुम्ही एखादा कोणी पाणी, आपण सुद्धा उपवास करतो तर त्यावेळेला निर्जळी उपवास करतात. हा, तर मग ते पाणी पण पित नाही. काही काही जण आपल्याकडे सुद्धा थुंकी सुद्धा गिळत नाही, म्हणजे काहीच आतमध्ये लिक्विड घेत नाही. हा एक तपाचा प्रकारच झाला. पण विचार करा, ते रात्री जेवतात. ऍक्च्युली तसं काही रात्री जेवायला सांगितलेलं नाही. पचन संस्थेला आराम मिळतो का पण? तुम्ही सांगा मला, त्यांच्या उपवासांमध्ये पचन म्हणजे सध्या जे दिसतं त्यांच्या याच धर्मामध्ये डीपली काय सांगितलं असेल ते मला खरोखर माहित नाहीये. पण आता मी जे आजूबाजूला बघते, म्हणजे मी कुर्ल्याला राहते आणि म्हणजे संध्याकाळी इथे रस्ते भरलेले असतात. त्यांचे उपवास ज्या वेळेला चालू असतात त्यावेळेला, मग जर तुम्ही सूर्यास्तानंतर एवढं जेवण जर केलं तर ते तुम्हाला फायद्याचं आहे का? निसर्ग नियमाला अनुसरून आहे का? ते सूर्योदयाच्या पूर्वी पण जेवण करतात. हा, मग ते, सूर्योदयाच्या पूर्वी पण जेवण करतात ते. हो, म्हणजे मग हे पहाटे हा, मग ते दिवसभर जेवत नाहीत आणि मग ते दिवसा म्हणजे बऱ्याच वेळेला कामं करताना झोपा काढत असतात. म्हणजे कारण रात्र त्यांची जागण्यात जाते ना. बरंच म्हणजे ते आता त्याच्यातलं ते मला फारसं डीप मध्ये जायचं पण नाहीये, कारण मला खरं सांगू त्यांच्या म्हणजे धर्मामध्ये काय सांगितलंय आणि तेवढं डीपली माहित नाहीये की काय त्यांचं त्यांच्या मागची त्यांची फिलॉसॉफी काय आहे. पण जे दिसतं ते मनाला पटतं असं नाहीये, म्हणजे मला तरी असं वाटतं. अ, पण आपण जे म्हणतो उपवास, तर आपल्या याच्यामध्ये जे सांगितलेले उपवास आहेत, तर तुम्ही म्हणजे तर ते तुम्ही पाणी पिऊ, आपण सुरुवातीच्या काळामध्ये जे उपवास करतो ते रसावरती रसाहार करून करतो आणि मग हळूहळू आपण म्हणजे पाणीवरती येतो आणि म्हणजे शरीराची साफसफाई त्याच्यातून होताना आपल्याला दिसून येते. तर त्यांनी जी आपल्याला 5 तत्व सांगितली सगळ्यांसाठी, म्हणजे की तुम्ही फार उपचार पद्धती घेत आहात असं नाहीये. पण तुम्हाला जर आरोग्य रक्षक म्हटलेलं आहे त्यांनी, की तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं असेल तर तुम्ही कुठली 5 तंत्र अवलंबायची आहेत, म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी. तर ते कुठलं, तर आठवड्यातून एक दिवस तुम्ही उपवास करायला पाहिजे. हा, म्हणजे तेव्हा साबुदाण्याची बटाट्याची खिचडी खाऊन तसं नाही करायचंय. हा, तुम्ही पाण्यावरती राहून तो उपवास करायचा आहे. नंतर तुम्ही आठवड्यात सॉरी दिवसातून 2 वेळा जेवण करायचंय. म्हणजे दुसरं त्यांचं तंत्र काय आहे, तर आपण दिवसातून किती वेळा बरं खातो सांगा? तुम्ही किती वेळा खाता? कोण कोण किती सांगेल, किती वेळा खातो आपण? मी 2 वेळेसच खाते मॅडम. 2 वेळेस खातो. आणि मग मध्ये तोंडात टाकता का काही? 3 नाही. वेळेला. म्हणजे कधी ब्रेकफास्ट करतो, मग आपण काहीतरी संध्याकाळी 4-5 वाजता काहीतरी भूक लागली, चला तेव्हा खाल्लं, म्हणजे असं. तर त्यांचं म्हणणं काय, की तुम्ही 2 वेळाच जे जेवण कराल ते 2 वेळा करायचं आहे. त्याच्या मध्ये तुम्ही तोंडामध्ये सॉलिड फूड टाकायचं नाहीये, जेवायचं नाहीये. हम्म, तर 2 वेळा जेवलात तर तुमचं आरोग्य हे चांगलं राहतं. हम्म. म्हणजे निसर्ग उपचार असं म्हणतं की 2 वेळेसच जेवण करायचं. निसर्गोपचार असं नाही म्हणजे त्यांनी जे सांगितलंय ती तंत्र सांगते मी. डॉक्टर बी राजू राव यांनी जी तंत्र सांगितलेलं आहे, बी व्यंकटराव त्यांनी जी तंत्र सांगितलेली आहेत तर ती मी सांगते. त्यांचे आरोग्यरक्षक पंचतंत्र त्यांनी सांगितलेले आहेत, की नॉर्मल लोकांनी आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर निसर्गोपचार असं सांगतं असं तुम्ही म्हणू नका. यांनी जे सांगितलंय ते मी तंत्र सांगते. हम्म, की दिवसातून मग आठवड्यातून मग एकदा मला उपवास, 2 वेळा दिवसातून जेवण. आणि ते जेवण कसं, तर तुम्ही होल ग्रेन म्हणजे आपण जे काही आपल्या भागामध्ये पिकतं ते, म्हणजे कोणी तांदूळ असेल, कोणी गहू असतील, कोणी ज्वारी बाजरी, जे काही तुमच्याकडे पिकतं म्हणजे पिष्टमय पदार्थाचा जो भाग असतो तो नंतर तो म्हणजे तर ते, नंतर डाळ वगैरे म्हणजे हे डाळ म्हणजे उसळी किंवा काय ते भाजी, आणि तुम्ही नट्स म्हणजे बियांच्या स्वरूपामध्ये जे काही खाता, तर त्या स्वरूपातलं तुमचं जेवण असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात व्हेज तुमचं जेवण ते असलं पाहिजे. हम्म, असं त्यांचं म्हणणं आहे, जे तुम्ही जेवण कराल ते. आणि जे लोक
मांसाहार करतात किंवा फिश मीट किंवा अंडी खातात, तर किंवा दुधाचे पदार्थ सुद्धा हेल्दी आहे म्हणून आपण खातो, तर ते त्याच्यामुळे होतं काय, तर आपल्या शरीरामध्ये त्याच्याने टॉक्झिन्स जमा व्हायला सुरुवात होते. म्हणजे शरीरात गेल्यानंतर त्याचं होतं काय, तर त्याचा शरीराला तुम्हाला थोडा म्हणजे दुष्परिणाम त्याचे तुम्हाला दिसून येतात, की टॉक्झिन्स जमा व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू मग ते शरीराच्या मध्ये साठायला लागतात आणि मग तुम्हाला त्याच्यानंतर काही काळानंतर तुम्हाला इतर लोकांपेक्षा ह्या लोकांमध्ये जरा जास्त रोगाचं प्रमाण दिसून येतं. आणि त्यांनी अजून काय म्हटलेलं आहे, की तुम्ही जे जेवण घ्याल, शेवटचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण, तर ते झोपेच्या आधी निदान 3 तास तरी तुम्ही आधी घ्यायला पाहिजे. 3 तास तरी आधी घ्यायला पाहिजे. म्हणजे आताच्या काळामध्ये आपण उशिरा घेतो, तर ऍक्च्युली सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही जर जेवलात तर ते जास्त चांगलं असतं. आणि कारण का त्याच्यानंतर मग आपण काही काळाने झोपत असतो, हो की नाही. तर म्हणजे आता बघा, त्यांनी पहिलं म्हणजे काय सांगितलं, की आठवड्यातून एकदा उपवास, त्याच्यानंतर 2 वेळा, दिवसातून 2 वेळा, 2च जेवणं तुमची असली पाहिजेत. ते सुद्धा होल ग्रेन नट्स, भाजी वगैरे अशा स्वरूपाचं असलं पाहिजे, म्हणजे अगदी साधा आहार असला पाहिजे. नंतर 2 वेळा तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. हम्म प्रार्थना मेडिटेशनचं एक वेगळं महत्व आहे, हो की नाही. का बरं प्रार्थना करायची असते, का बरं प्रार्थना करायची असते? मनशांतीसाठी. मनशांतीसाठी. मग मनशांती तुम्हाला कशामुळे, म्हणजे प्रार्थनेमध्ये असं काय असतं की मनशांती मिळते? काय बरं प्रार्थना असतात? शुद्ध भाव असतात प्रार्थनेमध्ये, म्हणजे जी प्रार्थना म्हणेल त्याच्यामध्ये शुद्ध भाव असतात. म्हणजे त्याच्यात काय व्यक्त केलेलं असतं त्या प्रार्थनेमध्ये? कशाबद्दल प्रार्थना असते, म्हणजे विषय काय असतो त्या प्रार्थनेचा? वेगळ्या वेगळ्या प्रार्थना आहेत, आपण दिवसा किंवा रात्री करतो किंवा देवाजवळ प्रार्थना म्हणतो, त्यावेळेला काय काय व्यक्त करतो आपण? शुद्ध भाव, मग त्याच्यानी काय होतं, काय परिणाम होतात? म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा तसे विचार येतात, किंवा शुद्ध भावना आपल्यामध्ये कसे सुद्धा म्हणजे निर्माण होते. कोणते विचार, कोणते विचार, तेच मी विचारते, कसे म्हणजे कोणते विचार? पण प्रार्थना वेगळ्या वेगळ्या आहेत ना मॅडम, जे म्हणाल हा, मग तशा. मग मला तुम्ही एक्झाम्पल द्या ना, मी तेच विचारते आहे. वेगवेगळ्या मा प्रार्थना सद्गम आहेत. असतो मा सद्गमय मग तमसो मा त्याच्यामध्ये ज्योती. म्हटलेलं काय आहे? बघा तुम्ही सगळ्या पासून सत्यापर्यंत ने, हा, मूर्तापासून मूर्ताकडे ने, आणि बरोबर, तिमिरातून प्रकाशात ज्ञानाकडे ने. म्हणजे बरोबर. मग हा भाव कुठेतरी मनामध्ये याचं पुनश्चरण करण्याने हा भाव मनामध्ये दृढीकरण होत जातो. अगदी बरोबर. मला हेच सांगायचंय, की जर तुम्ही रोज प्रार्थना, जसं रोज आपण जेवतो तसं रोज जर तुम्ही प्रार्थना केलीत, 2 वेळी प्रार्थना, एक म्हणजे सकाळी उठल्यावरती प्रार्थना, सूर्योदयाच्या आधीचा काळ असतो तो खूप चांगला असतो, तर त्यावेळी किंवा त्यावेळेला तुम्ही प्रार्थना केलीत, आणि एक म्हणजे रात्री झोपताना जर तुम्ही प्रार्थना केलीत. सगळ्या प्रार्थनांमधनं काय केलेलं सांगितलेलं असतं, म्हणजे कमी जास्त विचार केला तर एकच विषय असतो, की तुम्ही चांगलं कसं वागा, हो की नाही. इतरांचं भलं झालं पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे इतरांबरोबर, हो की नाही. आणि सगळीकडे चांगलंच झालं पाहिजे, हो की नाही. सगळ्यांचं चांगलं चिंतलेलं आपल्याला प्रार्थनांमधून दिसून येतं. सर्वेपी सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. सगळंच ओम पूर्णमद पूर्णमिदम, जे काही आहे ते पूर्ण आहे. म्हणजे कुठेही कोणाचं वाईट कुठेही चिंतलेलं आपल्याला दिसून येत नाही, बरोबर. स्वतः बरोबर इतरांचं सुद्धा सगळं चांगलंच होऊ दे, ही भावना सगळ्या प्रार्थनांमधनं असते. आणि मग ही जी भावना आहे, ही तुम्ही रोज जर म्हटली तर तीच तुमच्या मनावर बिंबवली जाते. आणि मग त्याच्यातून काय होतं, की आपण आपल्या आत्म्याशी थोडक्यात जोडलं जातो. रात्री आपण ज्या वेळेला प्रार्थना करतो, रात्री आपल्याला म्हटलेलं आहे, की तुम्ही दिवस सिंहावलोकन करतो असतं तसं रात्री आपण काय चांगलं केलं, आपल्या हातून काय वाईट घडलं, याचा एक आपण आढावा घ्यायचा असतो. मग आपण ठरवायचं असतं, मी आता उद्या हे करणार नाहीये किंवा उद्या मी हे चांगलं काम करीन, बरोबर. आणि मग असा जर एक किती मिनिटं लागतात ना, हे 1 मिनिट पण नाही लागत हा एवढासा विचार करायला, हो की नाही. पण आपण आपल्याबद्दल विचार
करत नाही की मी आज काय चांगलं केलं वाईट केलं, आपल्याला ते करायचं नसतं रादर. हो की नाही? आणि आपण मग कृतज्ञता भाव प्रत्येक आता सांगितलेलं असतं की तुम्ही कृतज्ञता भाव आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबद्दल, निसर्गाबद्दल, देवाबद्दल, आपल्या मातापित्यांबद्दल, आपल्या मातृभूमीबद्दल, की हा ज्या वेळेला कृतज्ञता भाव येतो आपल्यामध्ये त्यावेळेला आपण आपल्याकडे एक काय म्हणूया कमीपणा म्हणजे आपण छोटे झालेलो असतो आणि त्यांना महान केलेलं असतं आणि हे आपल्यालाच मोठं करून जातो. हा विचार आहे ना, हा आपल्यालाच खूप मोठा करून जातो. हो की नाही? आपण आपल्या आत्म्याशी कनेक्ट होतो. असे ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आणि मग आपल्या आयुष्यामध्ये जे स्ट्रेस आलेले असतात, आता आपण ठीक आहे हे असं करावं, पण मग आपल्याला काय फायदा होतो? तर आताच्याच काळामध्ये सुद्धा किंवा केव्हाच्याही जे आपल्यावरती स्ट्रेस आलेले असतात, ते आपले कमी व्हायला लागतात. आपली की उद्या माझं चांगलं होणार आहे, भविष्यात माझं चांगलं होणार आहे. ही ही एक होप आपल्याला येते आणि आपला कॉन्फिडन्स, आपली इच्छाशक्ती आहे, आपला आत्मनिर्धारपणा आहे, हा त्याच्यातून वाढत असतो प्रार्थना केल्यानंतर, की ठीक आहे आज असं झालं, ठीक आहे मी आता उद्या हे मी जास्त चांगलं करीन. बरोबर? मग ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्याच्यानी म्हणजे आपल्यामध्ये खूप सुधारणा यायला सुरुवात होते. हं? आणि आपली प्युरिटी आत्मा आपण आत्म्याकडे वळायला आपली सुरुवात होते. बरोबर? आणि मग प्रार्थना करायची, तसंच काय अजून मेडिटेशन, ध्यान. हं? मग ही ज्यावेळेला प्रार्थना करतो ना, नकळत ध्यान लागतं की नाही, आपण आपल्या विचारांमध्ये गुंग होतो किंवा देवाजवळ जी काही प्रार्थना म्हणत असतो त्याच्याशी आपण एकरूप होतो. बरोबर? मग आता ही खूप मोठी गोष्ट झाली एकरूप होणं वगैरे. पण आपण छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची असते, की हळू आपण ती जी गोष्ट रोज करत गेलात, तर मग ते आपल्या अंगामध्ये भिनतं. हं? आणि आपोआप त्या गोष्टी आपल्याकडून नकळत नंतर झालेल्या दिसून येतात. तर पहिली गोष्ट म्हणजे फास्टिंग, दुसरी गोष्ट म्हणजे 2 वेळा दिवसातून जेवायचंय आणि तिसरं म्हणजे 2 वेळा प्रार्थना करायची. आता तिसरं म्हणजे काय तर तुम्ही पाणी 2 ते 3 लिटर पाणी दिवसभरामध्ये तुम्ही प्यायला पाहिजे. बरोबर? पाणी व्यवस्थित प्यायलं तर काय होतं सांगा बरं? काय होतं? डिहायड्रेशन होणार नाही. पाण्याची डिहायड्रेशन कमतरता होणार नाही. बरोबर, डिहायड्रेशन होणार नाही. हं, मग पाणी शरीरामध्ये काय करतं? पाणी तर शरीरामध्ये 70% आपल्या शरीरामध्ये पाण्याचा भाग 70% आहे. अगदी बरोबर. आणि मग कार्य काय करतं शरीर? मग 70% आहे तरी आपण रोज पाणी प्यायचंय. हो की नाही? मग ते का प्यायचंय? आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्या बॉडीचा जो प्रत्येक भाग आहे त्याला पाण्याची गरज आहे. हो, पण का आहे? तरल ठेवतो आपल्याला पाणी. हं. आपण अन्न खातो किंवा काय त्याच्यातून म्हणजे थोडक्यामध्ये काय माहितीये का डिटॉक्सिफाय करण्यासाठी जे काय हा. टॉक्सिन साठलेले आहे ते प्रवाही करून शरीरातून बाहेर आपण घाण साठली की साफ कशाने करतो? झाडतो पाण्याने. आणि पाण्याने साफ करतो. हो की नाही? मग शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साठलेल्या ज्या गोष्टी आहे, तर त्या प्रवाही करून त्यांना बाहेर काढून टाकण्याचं काम पाण्याने केलं जातं. बरोबर? दुसरी गोष्ट काय की बॉडीचं टेम्परेचर आहे, तर ते मेंटेन केलं पाहिजे. ते मेंटेन करण्याचं काम हे पाणी करत असतं. आपल्याकडे राग आला की आपण काय सांगतो, "आधी एक ग्लासभर पाणी पी बाबा, डोकं शांत कर." हो की नाही? मग ॲक्चुअली राग हा मनाची गोष्ट आहे. पण मनाची गोष्ट आहे, पण शरीरावरती परिणाम साधून आणते की नाही ती? तुमचं बीपी वाढतं की नाही राग आला की? हो की नाही? मग त्याचे परिणाम तुमच्या शरीरातल्या इतर गोष्टींवरही होतच असतात ना? हो की नाही? तर म्हणून म्हणजे पाणी तुम्ही डिटॉक्सिफाय करतं आपलं बॉडी आहे ते क्लीन करतं आपलं बॉडी. आंतरिक शुद्धी त्याच्याने होत असते. हं? पाण्याने. बरोबर? आणि जेवताना आपण पाणी आता ते पाणी प्यायचंय, तर ते पाणी मॅडम पिण्याचा कसा मला एक प्यायचा? एक विचारायचं मिनिट, एक होतं. मिनिट एवढं पूर्ण करूया. कसा प्यायचा पाणी? हा. जेवताना पाणी प्यायचंय का? नाही प्यायचं. हां, मग मग ते पाणी पिण्याची पद्धत काय असली पाहिजे? हा. जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायचं. नाही, जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी तुम्ही पिऊ शकता. अर्धा तास आधी तुम्ही पाणी पिऊ शकता आणि जेवणाच्या नंतर 2 तासांनी पाणी प्यायचं.
2 तासांनी. हो. मग जेवणाच्या 2 तासांनी का पाणी प्यायचंय? आता हे बघा, तुम्ही ऍक्च्युअल आपण आपली कुठल्याही प्रदेशामध्ये जा, भारतातल्या कुठल्याही प्रदेशामध्ये जा, असं सुक्क सुक्क जेवण कुठेच नसतं. हं? म्हणजे आपण त्याच्यात शॉर्टकट मारलेले असतात, पण भाजी पोळी असते, बरोबर, डाळ असते की नाही, म्हणजे वरण आमटी सांबार काहीतरी एक प्रकार असतो, काही नाही तर रस्सा भाजी असते, बरोबर. लिक्विड. हा, मग ताक वगैरे काहीतरी, ताक असते, कढी असते, काही असे वेगळे पदार्थ काहीतरी असतात, बरोबर, सार असतं टोमॅटोचं, म्हणजे सूपचे वेगळे प्रकार, सार आपण ज्याला म्हणतो, किंवा काही नावं वेगळी असतात, पण अशा प्रकारचे काहीतरी जेवणामध्ये आज नाही उद्या वेगवेगळ्या प्रकार पातळ असतो, बरोबर आहे की नाही. ह तर किंवा रादर असला पाहिजे. जर नुसतं पोळी भाजी खात असतील कोणी, तर त्यांनी हा विचार करायला हवा की काहीतरी पातळ पदार्थ तुमच्या जेवणामध्ये असला पाहिजे. हं? तर आणि दुसरं म्हणजे काय, की आपण सॅलड खातो, म्हणजे कोशिंबिरी करतो वेगळ्या वेगळ्या. कोशिंबिरीच्या आपण काकडी किंवा हे टोमॅटो किंवा हे नॅचरल स्वरूपामध्ये असतात, त्याच्यातही पाण्याचा अंश असतो, बरोबर. मग हा जर आपण पाण्याचा अंश आपल्या जेवणामध्ये असतो, बरोबर आहे की नाही, आमटी ताक किंवा अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, की तो आपल्याला तेवढं गरजेचा असतो, तेवढा तो असतो. आता मिक्सरमध्ये, आता तुम्ही सगळ्या लेडीजच आहात, मिक्सरमध्ये ज्या वेळेला चटणी वगैरे करतो आपण, छोटं आता मिक्सरचं मला चटणी करायची, चला शेंगदाण्याची मला पातळ चटणी करायची, मी काय केलं, शेंगदाणे टाकले, लसूण टाकलं, कोथिंबीर टाकली, मिरची टाकली, तर मी आता ते मिक्सरचं भांड मी किती भरेल सांगा बरं, किती भरायला हवं? अर्ध. अर्ध. अर्ध भरायला हवं. आणि मग का बरं अर्ध भरायला पाहिजे, आणि मग मी त्याच्यात का अर्ध भरायला पाहिजे? कारण ते म्हणजे फुल भरल्यानंतर नंतर काय होईल फुल भरल्यानंतर? सांडेल, येईल. चटणी सांडेल, सांडेल. बरोबर. आपण म्हणजे तो सुका भाग झाला, आणि मग त्याच्यात आपण पाणी पण टाकतो, म्हणजे थोडासा हम्म. पाणी, पण पाण्याला पण जागा ठेवली आपण, बरोबर. हो ना. हो. अर्ध हो. भांड भरलं, थोडस पावभाग पाणी पण टाकलं, थोडस आपण आधी थोडस सुकं फिरवतो, मग घोटभर पाणी टाकतो, ह हो. नंतर हो. टाकतो, मग ते बरोबर फिरतं व्यवस्थित. आधीच पाणी टाकलं की काय होतं, दाणे कुणीकडे आणि हे कुणीकडे, आणि वाटायला वेळ पण लागतो, हो की नाही, हम्म. बरोबर आहे ना. हो. हो. अजून पाट्यावर वंट्यावर वाटताना सुद्धा आधी सुक्क वाटून घेतलं जातं आणि घोटभर घोटभर पाणी टाकलं जातं, हो की नाही. हो. जे कोणी वाटत असतील त्यांना, म्हणजे माहिती असेल तर. मग म्हणजे काय, की वरचा पावभाग आहे तो आपण हवेसाठी मोकळा सोडलाय, हो की नाही. हम्म. मग तसंच आपलं पोट आहे, जठराची पिशवी आहे, ह मग त्याच्यातला अर्धा भाग तुम्ही जेवण घेतलेलं आहे, ह 4 भाग केले समजा, आपण सर्कल धरलं एक, त्याचे 4 भाग केले, ह आणि ह्या सर्कलचा अर्धा भाग हा तुमचा जेवणाचा काय तो भरलाय, त्याच्यातला पाव भाग पाण्याचा तुम्ही घेतलाय. मग ते पाणी हे ह्या कुठल्याही स्वरूपातलं असू शकतं, आमटी आहे, ताक आहे, सगळं. हं? आणि मग त्याच्यानंतर पावभाग तुम्ही हवेला मोकळा ठेवायचाय का, तर ते मिक्सर सारखं तुमच्या जठरामध्ये फिरलं पाहिजे, हो की नाही. जठरामध्ये ते वर खाली होत असतं ना, जठरामध्ये ज्या ग्रूव्ज असतात त्याच्यामध्ये ते थोडक्यात मिक्सर सारखं कार्य त्या जठरामध्ये होत असतं, मिक्सिंगचं कार्य, हो की नाही. पण आपण अगदी गळ्यापर्यंत खाल्लं तर मग आपल्याला पचत नाही ना, बराच वेळ वरती वरती येत राहतं, हो की नाही, जसं मिक्सर मधनं उतू जातं तसं, बरोबर. मग ते जे पाणी आहे, तर ते तुम्ही जर आता म्हणजे तुम्हाला कळली रचना कशी आहे, मिक्सरच्या सारखंच आपल्या जठराचा पण आपला तो भाग आपला आहे, ह आणि पाणी जर तुमच्या अन्नातून त्याच्यामध्ये गेलेलं आहे, तर मग तुम्ही त्यावेळेला जर तुम्ही जास्त पाणी प्यायलात, तर काय होतं, तर तुमच्या पचनासाठी आवश्यक असलेले एन्झाईम्स जे सिक्रेट होतात, किंवा डायजेस्टिव्ह ज्युसेस जे सिक्रेट होतात, तर ते कमी सिक्रेट होतात, किंवा त्यांची ते पातळ होतात, आपण म्हणू शकतो नॉर्मल भाषेमध्ये, हो की नाही. मग ते त्यांचं कार्य नीट करू शकतील का, ते त्यांचं कार्य नीट होत नाही, आणि मग ते पुढे जाऊन जे पचनाचं अजून पुढे आतड्यांमध्ये वगैरे कार्य होणार असतं, तर ते इथूनच बिघडायला सुरुवात होते. आलं लक्षात, येतंय लक्षात. हो मॅडम, पण प्रत्येक जण असं वेगळं वेगळं सांगतं, म्हणजे मी आतापर्यंत जे
ऐकलं तर अर्धा तासच जेवल्यानंतर पाणी सांगितलं हे करू नका म्हणून. आणि खरं तर जेवणानंतर एवढा वेळ दम नाही निघत आहे पाणी पिण्यासाठी. निदान 40 मिनिटं तरी तुम्ही थांबायला पाहिजे, कमीत कमी 1 तास तरी थांबायला पाहिजे. कारण तुम्ही विचार करा, ते तिथे तो कार्यकाळ त्याला हे मग मी तुम्हाला मग हे सांगते की तुम्ही तुमचं जेवण कोणत्या प्रकारचे त्याच्यावरही अवलंबून आहे. तुम्ही नुसती जर भाजी पोळी खाल्लीत ना, तर हा. त्याच्यामध्ये ते फिरायला पाणी पाहिजे ना, थोडस गोडभर तरी हम्म. पाहिजे ना. हो. तुम्ही हो. काय, मी हे कोणत्या जेवणासाठी सांगते की तुमची एक परिपूर्ण थाळी आहे की ज्याच्यामध्ये लिक्विड भाजी आहे, रस्सा भाजी आहे, किंवा आमटी आहे, किंवा ताक आहे, की ते पाणी जेवढं आवश्यक आहे अन्न फिरण्यासाठी ते गेलेलं आहे अन्नातून. तुम्हाला आलं लक्षात? आणि मग तुम्ही एक्सेस लोक गटगट 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 पाणी पितात, जेवताना एक घास पितात आणि गटगट पाणी पितात, म्हणजे तो जसं काही पुढे ढकलण्यासाठीच पाणी पित असतात. मग तुमचं पुढे पचणार कसं ते? ते राहील का तिथे सांगा बरं? थोडा वेळ नाही. राहील आणि भरलेलं आहे तर ते डायरेक्ट पुढे नाही का जाणार? हं. हो. म्हणजे तुमच्या जेवणामध्ये पाणी ह्या अशा स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. मग अशा वेळेला तुम्ही जेवणाच्या नंतर, आणि का तर ते डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात किंवा एन्झाईम्स असतात, तर ते आपलं कार्य नीट करू शकत नाही. आणि तुम्ही जे अन्नाच आपल्या शरीराचं पोषण करण्यासाठी म्हणून जो आहार घेता, तो तुमचा मूळ पर्पज आहे, तोच इथे साध्य होत नाहीये. आलं लक्षात? आणि ओके ही मॅडम. एक सवय असते. तुम्हाला एक सांगते ना, ह्या गोष्टी सवयीने तुम्हाला साध्य होत असतात. हं. तुम्हाला जर स्वतःमध्ये बदल करून आणायचे असतील तर हे थोडे थोडे हळूहळू बदल करायचे, की ते साध्य होतात. मी जसं म्हणलं, आता निसर्गोपचार मी शिकले, आता चला घरामध्ये हे असं सगळं काही नाही. सगळे म्हणतील 4 दिवसाची नाटके, नंतर येईल परत खाली. तसं होता कामा नये. आणि आधी स्वतःमध्ये बदल करायचे आणि मग नंतर आपोआप आपले बघून आपोआप होतात बदल. हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते, होतात ते. आणि आपण फार दुसऱ्यांना सांगायला गेलो तर कोणी आपल्या बोलण्याकडे लक्ष पण देत नाही. म्हणजे घरापासून आपली सुरुवात होत असते, ती स्वतःपासून ऍक्च्युली करायची असते, फक्त एकट्यापासून. ओके, चला हे पुढे अगदी जाऊया. बरोबर आहे. हा, हे अगदी पुढे बरोबर जाऊया. आहे. आज आपल्याला कारण हे पूर्ण करायचंय. मॅडम प्लीज. अच्छा अच्छा ठीक आहे. हा, आता दुसरं गोष्ट काय असतं की हा, मग अशी पाण्याचं म्हणजे की आपल्याला आपली जी स्ट्रेस लेवल आहे ना ती पण कमी होते. म्हणजे पाणी जे खूप शरीर आहे ना असं आकसल्यासारखं राहतं. जसं व्यायामाचं मी आता पुढच्या मुद्द्याला येणार आहे, तसं जे पाणी कमी पितात ना त्यांचा चिडचिडेपणा हा जास्तच आढळून येतो बरं. किडनीवरती पण इफेक्ट होतो त्यांच्या. म्हणजे कारण का तुम्ही पाणी कमी पिता ना, तर त्यांच्या किडनीवरती सुद्धा त्यांना किडनी स्टोन वगैरे झालेले आपल्याला दिसून येतात. मग डॉक्टर सांगतात भरपूर पाणी प्या, तो किडनी स्टोन निघून जाण्यासाठी ऍक्च्युली. हं. पण आपण म्हणून रोज पाणी व्यवस्थित प्यायला पाहिजे. आता हे 4 झाले बरोबर. आता 5वं त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही रोज 1 तास तरी व्यायाम कुठल्या तरी स्वरूपामध्ये तुमचा व्यायाम हा झालाच पाहिजे. मग हा व्यायाम म्हणजे कुठल्याही स्वरूपात, म्हणजे काय की तुम्ही ब्रिस्क वॉक म्हणजे तुम्ही चालायला जा, मग योगाचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्ही जर कोणी शेतीची कामं करत असेल तर तो तर त्यांचा व्यायाम तिथेच अगदी होत असतो सगळ्या शरीराचा. पण म्हणजे पूर्ण सर्वांगाला व्यायाम होईल अशा प्रकारचा काहीतरी तुम्ही निवड करा, की ज्याच्यामुळे काय होतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं होतं. तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स आहेत ते तुमचे निघून जातात. आपल्याला स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये सांध्यांच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जे काही टॉक्झिन्स जमा झालेले असतात ते निघून जायला मदत होते. शरीर आपलं मोकळं हलकं राहतं. आणि शरीराबरोबर तुमचं मुख्यत्वे करून मन तुमचं चांगलं राहतं. बरोबर. तर म्हणून तुम्ही रोज 1 तास कोणत्या तरी स्वरूपामध्ये तरी तुमच्या शरीराची म्हणजे व्यायाम या स्वरूपामध्ये तुमचा तो झाला पाहिजे. अशी 5 तंत्र आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. आणि असे आपल्याला वेगवेगळे अजून त्यांची बरंच आहे, मी तुम्हाला ते नोटमध्ये पाठवून देईन, की खूप वेगवेगळ्या संस्थांच्या याच्यावरती त्यांनी मुख्य राहिलेले आहेत ते. आणि बरेच आपल्या निसर्गोपचाराचा प्रसार करण्यासाठी जे मुख्य आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी प्रसार आपल्याला केलेला दिसून येतो. हा, आता बोला तुम्हाला काय बोलायचंय ते. मग मला हे विचारायचं होतं, तर मग आता आपण जसं त्या सरांनी सांगितलं 2 टाइम जेवण,
तसंच मग आपलं निसर्ग उपचार काय सांगतं, किती टाइम जेवण पाहिजे? आपला आणि त्यांचा एकच आहे निसर्गोपचार. आपण हा 2 वेळा हे बघा, आपण खूप नॉर्मल माणसं आहोत. आपण 2 वेळा आपण जेवायला पाहिजे की नाही? मिनिमम प्रत्येकाने 2 वेळा जेवण करायलाच पाहिजे. कारण आपल्याला इतरही कार्यकार सांभाळायचं आहे. जे योगी आहेत, बघा आपल्या समाजामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळी बंधनं घालून दिलेली आहेत. योग्यांसाठी वेगळा करिक्युलम आहे. नॉर्मल लोकांसाठी वेगळा करिक्युलम आहे. बरोबर. हो. तर म्हणजे अशा प्रकारे, त्यामुळे आपण फार विचार करू नका. आपण दिवसातून 2 वेळा जेवायला पाहिजे, कारण आपल्याला कामही करायची असतात. फक्त तो जो आहार आहे, तर तो थोडक्यात म्हणायचं तर मिताहार तुमचा असला पाहिजे. हं? आणि नैसर्गिक आहार असला पाहिजे. म्हणजे आता आपण जर निसर्गोपचाराला अनुसरून जर आपण म्हटलं, तर आपल्याला नैसर्गिक आहार घेण्याकडे आपला कल असला पाहिजे. आणि नैसर्गिक आहार घेताना एकदम नैसर्गिक आहार, चला आता काय मोड आलेली धान्यच खाऊया. अरे तुम्ही वर्षानुवर्ष जर तुम्ही शिजवलेलं अन्न खात आहात आणि एकदम तुम्ही त्याच्यावरती आलात, तर आयदर तुम्हाला म्हणजे जुलाब सुरू होतील, पोटात गॅसेस सुरू होतील, मग ढप झाल्यासारखं वाटेल, काही करावंसं वाटणार नाही, अशा गोष्टी होतील. तर तुम्ही छोट्या छोट्या, म्हणजे काय ना, आपण म्हणूया छोटी छोटी पावलं उचलूया की आपोआप काही दिवसांनी मोठं पाऊल उचलता येतं. हो की नाही? म्हणजे तुम्ही थोडे बदल, म्हणजे काय की जर कोणी कोशिंबिरी एवढीशीच खात असेल, तर कोशिंबिरी थोडी वाटीमध्ये घेऊन खायला सुरुवात करा जेवणाबरोबर. मग ती जेवणाच्या आधी खा, की मग नंतर तुम्ही आता तुम्ही म्हणताय की प्रत्येकाला पोळीची भूक जात नाही किंवा भाताची भूक जात नाही, जे काही ते त्यांच्या, किंवा भाकरीची भूक जात नाही. म्हणजे एवढी खाल्ल्याशिवाय मला पोट भरल्याचं सॅटिस्फॅक्शन येत नाही. बरोबर. पण कसं असतं माहितीये, तुम्ही जर मग सॅलेड आधी खाल्लं, आणि ते चावून चावून खाल्लं, आणि त्याच्यानंतर पोळी खायला सुरुवात केली, तर आपोआप तुम्ही 3 पोळ्या खात असाल, तर तुम्ही 2.5च खाल. मग काही दिवसांनी 2च खाल. बरोबर. दुसरी गोष्ट एक करायची, भाजीचं प्रमाण वाढवायचंय. बरेच जण भाजी थोडी लावून लावून खातात पोळीला, तर तुम्ही भाजीचं प्रमाण वाढवा. दुसरी गोष्ट, आमटी ताटामध्ये असली पाहिजे, किंवा वरण असलं पाहिजे, किंवा रस्सा भाजी असली पाहिजे, की ते पाणी, म्हणजे तुम्ही बघा, पाणी प्यायला पोट भरलं की सॅटिस्फॅक्शन येतं मेंदूला, अं, जातो संदेश की पोट भरलंय. मग रस्सा भाजी असेल तर आपोआप ते सगळं भरल्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला येतं. बरोबर. तिखट थोडं कमी खायला सुरुवात करा. मसाले थोडे कमी करायला सुरुवात करा. म्हणजे अति मसाले वापरत असू तर थोडे कमी, म्हणजे थोडे आपण पावलांनी जायचं आहे. फळं खात नसाल, तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही रिकाम्या पोटी फळं खा. बरोबर. जेवणानंतर फळ खायचं नाहीये. जेवणाच्या आधी रिकाम्या पोटी फळ खायचंय, किंवा संध्याकाळी आयुर्वेदिक 4-5च्या सुमारास फळ खायचंय. मॅम, हा, बोला. डॉक्टर्स म्हणतात की सकाळी सकाळी फळ खाल्ल्याने वात वाढतो. तर मग नाही, आता एकदम सकाळी मी म्हणतच नाहीये. मी हा मध्ये 9-10 वाजता बघा भूक लागते, हा 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 मग त्यावेळेला हा तुम्ही फळ खा. म्हणजे रिकाम्या पोटी म्हणून म्हंटल मी. हा सकाळी तुम्ही आपण निसर्गोपचारामध्ये वेगवेगळे, आपण चहा करून पितात, गवतीचा चहा, याचा चहा वगैरे. बरोबर. किंवा गरम हो गरम म्हणजे कोमट पाणी आणि लिंबू ते घेतो, किंवा आवळ्याची पावडर टाकून सकाळी ते कोमट पाणी तुम्ही प्यायलं, चहाला हा रिप्लेस केलं. अशा प्रकारचा चहा तुम्ही, निसर्गोपचाराचा चहा प्यायला सुरुवात केली, म्हणजे तोच चहा, तोच तुम्हाला वास येतोय, मेंदूचं केंद्र उद्दीपित होत आहे. फक्त तो चहा न पिता तुम्ही हे गवती चहा, आलं बिलं टाकून तो तुम्ही चहा प्या. वातावरणानुसार बदलायचंय, म्हणजे उन्हाळ्यामध्ये परत मिरी बिरी घालून प्यायची गरज नाहीये. पण एरवी मग तुम्ही दालचिनी वगैरे टाकली त्याच्यामध्ये, तुमचं हार्ट पण चांगलं राहील. म्हणजे अशा प्रकारे थोडे बदल आपल्यामध्ये आपण करायचे आहेत. ओके. महात्मा जगदीश्वरानंद, त्यांच्याबद्दल ही एवढीच माहिती उपलब्ध आहे, जी आता ह्या पेजमध्ये आहे. आता ते हिंदीमध्ये आहे, एका पुस्तकामध्ये मला मिळाली. 1914 मध्ये झंग, पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म झालाय. बनारस आणि पटणा, एक मिनिट. जगदीश्वरानंद.
येथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे 1936 मध्ये डॉक्टर बालेश्वर प्रसाद सिंह यांच्याकडून विधिवत नॅचरोपॅथीचं शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्यांचं जीवन त्यांनी आपल्या नैसर्गिक चिकित्सा पद्धतीला त्यांनी समर्पित केलं. आणि जसं मी म्हटलं की हे 5 आपण तत्व आहे, तर त्यांच्याद्वारे या चिकित्सेचा विस्तार केला. गांधीजींच्या अ, अ, गांधी जी के राम नाम के आधार पर तथा विनोब म्हणजे त्यांच्यावरती आता कोणाचा प्रभाव आहे आपण बघतो. तुम्ही ह्या सगळ्यांवरती गांधीजींचा प्रभाव सगळ्यांवरती दिसून येतो हा. तर आणि विनोबाजी त्यांनी वनस्पती उद्यान त्यांनी हे केले आणि प्राकृतिक चिकित्सा त्यांनी व्यापक स्वरूपावरती त्यांनी बनवली. प्राकृतिक चिकित्सा योगिक शोधक क्रियाओं के मिश्रित यज्ञ पवित्र मंत्रों का रोग निवारण में प्रयोग म्हणजे यज्ञ करायचा आणि पवित्र मंत्रांचा उच्चार करायचा की त्याच्यामुळे म्हणजे मंत्रांचा पण परिणाम आपल्या तुम्ही एक लक्षात घ्या आपल्या याच्यामध्ये धर्मामध्ये जे मंत्र सांगितले त्यांचा परिणाम हा आपल्या एंडोक्राईन सिस्टम वरती म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या महत्वाच्या ग्रंथी आहेत त्यांच्यावरती होत असतो आणि त्या ग्रंथींमधून जे हार्मोन सिक्रेट असतं तर त्याच्यावरती तो होतो म्हणजे योग्य प्रमाणामध्ये सिक्रेट करण्याचं काम मंत्रांचं होत असतं. मोठ्यांनी मंत्र तुम्ही म्हणता त्यावेळेला तर त्यांचा रोगनिवारणासाठी प्रयोग केले. आयुर्वेदिक वनस्पतींचं मिश्रण करून नाम जप एवं दान द्वारा गायत्री साधना द्वारा समाज में लाखों रोगियों के स्वास्थ्य में लाभ में योगदान दे रहे हैं जो भारत के प्राकृतिक चिकित्सा जगत में भारतीय संस्कृती के अनुसार अपनी विशिष्ट पहचान बनाए हुए हैं. म्हणजे त्यांनी काय काय कुठल्या कुठल्या याच्यामध्ये तर गायत्री मंत्र किंवा आयुर्वेदिक वनस्पतींचं किंवा नामजपांचा उपयोग तसंच दान करणं म्हणजे आपण दुसऱ्यांना देणं हे जे असतं ना दान करणं माझी मालकी भावना नाहीये त्याच्यामध्ये म्हणजे कुठलीही की मी दान केलं चा तुम्हाला गर्व म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे उजव्या हाताचा डाव्या हातालाही कळता कामा नये बरोबर म्हणजे इतकं तुमचं देण्याची वृत्ती सोडण्याची वृत्ती तुम्हाला असली पाहिजे आणि हेच दानातून आपल्याला साध्य होत असतं म्हणून आपल्या धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे. आणि त्यांचं जे साहित्य आहे तर ते सुद्धा अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली पण त्याचा उल्लेख काय कुठे मिळालेला नाहीये. 60 वर्ष त्यांनी निस्वार्थ भावाने सेवा केली आणि आपका जीवन आश्रम पांचली खुर्द जिल्हा मेरठ येथे त्यांनी एक आश्रम स्थापन केला आणि त्याचे ते संस्थापक आणि संचालक सुद्धा होते म्हणजे ही एवढी माहिती त्यांच्याबद्दल मिळते. आता इथे आपला हा संपलेला आहे पोर्शन आणि याच्यापैकी तुम्हाला म्हणजे हे येतं तुम्हाला एक प्रश्न याच्यातला आणि त्यांच्याबद्दल माहिती लिहायला येते तर त्यांच्यातलं त्यांचं कार्य म्हणजे थोडक्यात त्यांची पर्सनल माहिती त्यांचं कार्य मला टाका ना मॅडम. वाचाय हो मी PDF. पाठवते आता काही काही जी माहिती आहे मी फक्त माहिती गोळा केलेली आहे ती तुम्हाला एकत्रित करून लिहायला लागेल म्हणजे जिथून जिथून मिळालेली माहिती आहे ती एकत्रित केलेली आहे त्याच्यावरून तुम्ही तुमची नोट एक बनवा आणि ती अशा स्वरूपाची की त्यांची पर्सनल माहिती नंतर त्यांची निसर्गोपचाराबद्दलची माहिती त्यांचं काही कार्य म्हणजे कुठे काय म्हणे अनेक परिषदांवरती काय असतं म्हणजे त्यांची निवड झाली वगैरे अशा स्वरूपाचं ते कार्य म्हणजे असं अशा स्वरूपात तुमची ती नोट बनवायची आहे. आलं लक्षात माहिती खूप असली तरी तुम्हाला त्याचे मुद्दे फक्त जमा करून त्याच्यातला महत्वाचा गाभास त्याच्यामध्ये लिहायचा आहे कारण इतरही प्रश्न लिहायला असतात आणि ह्याला 5 मार्क म्हणजे कमी मार्क असतात मार्कांवरून मार्कांच्या अनुसार तुम्ही लिहायचंय त्यामुळे फक्त पॉइंट पॉइंट लिहायचे की त्यामुळे तुम्हाला ते मार्क मिळून जातात. ओके सर हो. पाठवतील तुम्हाला मी हे याची पण नोट बनवली ती पण मी पाठवून देईन सरांना. थोडीशी बाकी आहे मी कारण हँड रिटन केलंय तर अर्ध अर्ध लिहिलेलं आहे.